पावसाळा सुरू होताच पर्यटकांची पावलं निसर्गरम्य धबधबे कोसळणाऱ्या माळशेज घाटाकडे वळतात। माळशेज घाटात पावसाळी सहलीचा आनंद घेण्यासाठी जाणं सांताक्रूज वाकोला भागात राहणाऱ्या दोघांच्या जीवावर बेतलं आहे। सहलीचा आनंद घेऊन घराच्या दिशेने दुचाकीवरून निघालेल्या तरुणीला भरधाव एसटी बसची जोरात धडक बसली। या अपघातात या दोघांचे जागीच अंत झाल्याची घटना घडली। या प्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला। रोहित रमेश डिंगणकर वय वर्ष 24 आणि नंदिनी मायंगडे वय वर्ष 23 अशी दोन्ही मृतांची नावे आहेत। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक रोहित रमेश डिंगणकर आणि नंदिनी मायंगडे दोघे मुंबईतील सांताक्रूज वाकोला भागात राहत होते। ते दोघेही गुरुवारी 20 जून रोजी माळशेज घाटात दुचाकी क्रमांक MH02 FP 4746 वरून पावसाळी सहलीसाठी आले होते। दुपारपर्यंत सहलीचा आनंद घेतल्यावर दोघेही त्याच दुचाकीवरून घराच्या दिशेने निघाले। परतीच्या प्रवासादरम्यान दुपारच्या सुमारास माळशेज घाटातील वळणदार मार्ग असलेल्या नाणेघाटाजवळ राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर मार्गे जाणाऱ्या तारकपूर आगारच्या बसला MH14 KA 9845 धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीस्वार तरुण आणि मागे बसलेली तरुणी यांचा जागीच अंत झाला आहे। घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत दोघांचे मृतदेह मुरबाड शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले। या भीषण अपघाताची तीव्रता इतकी अधिक होती की मृतक रोहितच्या डोक्यातील हेल्मेट त्याच्या डोक्यातच अडकून होते। तसेच त्याच्या डोळ्याला व छातीला मार लागला असून पोटाचा अंतर्भाग बाहेर निघाला होता, तर बसच्या पुढील भागाचे आवरण निखळून पडले असून दुचाकी संपूर्ण चक्काचूर झाली आहे। गुरुवारी दुपारच्या सुमारास मृत तरुण दोघेही दुचाकीने माळशेज घाटात सहलीसाठी आले होते। त्यानंतर दुपारी घरी जाताना नाणेघाट जवळ एसटी बस आणि दुचाकीमध्ये जोरात धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला। या अपघात प्रकरणी बस चालक संजय पवार व वाहक उषा मुंडलिक यांना चौकशी कामी टेकावडे पोलीस ठाण्यात हजर केले असून पुढील तपास टोकावडे पोलीस करत असल्याचे सांगितले।